Welcome students. Today we are going to discuss the remaining part of the story of the tea. So you have to open your books and see on page number 20 and 21. Let us start. पुस्तक काढले सर्वांनी. Let us start to read. Thus, the habit of drinking tea spread to Japan, Europe, and England, where it became a fashionable and popular drink among the people. We came to know that yesterday we have seen how and where tea is spread in the world. जगामध्ये चहा कशा पद्धतीने चीनमधून इतर भागामध्ये पोहोचला तर त्याच्या 2-3 रंजक कथा आपण काल पाहिल्या. आज तो युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये, जपानमध्ये पण पोहोचला आणि त्या ठिकाणी इट बिकेम अ फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक अमंग द पीपल. हाऊ डीड this magical beverage get its name? How did this magical beverage get its name? आणि या पेयाला, या आश्चर्यजनक जुदाई पेयाला त्याचं नाव कसं मिळालं, म्हणजे चहा हे नाव त्या पेयाला कसं मिळालं? द चायनीज कॅरेक्टर TU was first used in early inscriptions to describe tea. पहिल्यांदा या चहाला नाव कसं मिळालं तर अर्ली इन्स्क्रिप्शन्स टू डिस्क्राईब टी. चीनमध्ये जे काही कोरलेला भाग होता, जे काही जुने ग्रंथ होते, या जुन्या ग्रंथामध्ये चहाला TU अशा प्रकारचं संबोधन होतं. बट लॅटर अ न्यू कॅरेक्टर, परंतु नंतर अ न्यू कॅरेक्टर CH' चा वॉज डेव्हलप्ड टू रेफर स्पेशली टू टी. द वर्ड चा इज नाऊ समटाइम्स यूज्ड इन इंग्लिश टू रेफर टू चायना टी. म्हणजे पहिल्यांदा TU नंतर CHA, नंतर अशा पद्धतीने CHA असं वाढत जाऊन अँड ॲज वी ऑल नो, आणि आज आपण पाहतो इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाय CHAI. आणि चीनमधला TU, इंग्लंडमधला, युरोपमधला CHA आणि हिंदी शब्द CHAI चाई हा थोड्याफार फरकाने मिळता जुळता आहे. विच इज यूज्ड ऑल ओव्हर इंडिया टू रेफर इट टू टी. आणि हा शब्द आता पूर्ण भारतभर वापरला जातो. कोणता? CHAI चाई. हाऊ डीड टी फर्स्ट कम टू इंडिया? This is the another story of chai or tea. How it come to India? तो भारतामध्ये कसा आला? म्हणजे चायना देशामध्ये निर्माण झालेला, नंतर बुद्धिस्ट मॉन्ककडून युरोप खंडामध्ये पोहोचलेला, इंग्लंड, जपान, अमेरिकेमध्ये पोहोचलेला, हा भारतामध्ये कसा आला आणि केव्हा आला? तर historians think that means who study about history, का जो इतिहासाचा अभ्यास करतो, असे लोक मानतात की historians think that tea has been known to India as a medicinal plant since ancient time. चीनपेक्षाही अगोदर भारतीय लोकांना चहा माहिती होता, परंतु तो वेगळ्या कारणाने माहिती होता. ते वेगळं कारण होतं
India, it is known in India as a medicinal plant. एक औषधी गुणधर्म असलेली वनस्पती म्हणून तिचा परिचय भारतामध्ये होता. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर. परंतु चहा हा काही आनंदाकरता, एक समारंभ म्हणून, एक पार्टी म्हणून पिला जात नव्हता. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर अंटील द ब्रिटिश बिगॅन टू इस्टॅब्लिश प्लांटेशन इन 19th सेंचुरी. जोपर्यंत ब्रिटिश भारतामध्ये आलेले नव्हते 19व्या शतकाच्या पर्यंत, तोपर्यंत इन इंडिया टी इज यूज्ड ॲज अ मेडिसिनल प्लांट. बट व्हेन द ब्रिटिशर्स केम इन इंडिया इन 19th सेंचुरी, in the 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam. When British started their East India Company in India, Britishers made several unsuccessful, अनेक अयशस्वी प्रयत्न त्यांनी चहाचे मळे पिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आलेलं नाही. व्हेअर? इन भूतान अँड आसाम. इट मीन्स वी केम टू नो दॅट भूतान वॉज द पार्ट ऑफ इंडिया. भूतान वॉज द पार्ट ऑफ इंडिया. जुन्या कालखंडामध्ये भूतान हा भारताचाच एक भाग होता. या भूतान सध्याच्या देशामध्ये आणि आसाम प्रांतामध्ये ब्रिटिशांनी चहाचे मळे पिकवण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आलेलं नाही. विथ सीड्स फ्रॉम चायना, का जे बियाणं त्यांनी चायनामधून आणलं होतं. अल्दो, जरी तरी, दीज अटेम्प्ट्स फेल्ड. अल्दोच्या वाक्यरचनेमध्ये बट हा शब्द राहत नाही आणि बटच्या जागेवरती स्वल्पविराम आलेला असतो, म्हणून अल्दो दीज अटेम्प्ट्स फेल्ड, पुढं स्वल्पविराम आहे पहा. The botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra Valley. जरी ब्रिटिशर्स लोक हे त्या प्रयत्नामध्ये चहाचे मळे पिकवण्यामध्ये अयशस्वी झाले असले तरीसुद्धा द बॉटनिस्ट रॉबर्ट ब्रूस in 1823 discovered tea plants growing wild in the ब्रह्मपुत्रा व्हॅली. ब्रह्मपुत्रा व्हॅलीमध्ये रॉबर्ट ब्रूसचं असं म्हणणं आहे की त्याने, ब्रिटिशांनी अनेक रॉबर्ट ब्रूस 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra Valley. In May 1838, मे 1838 मध्ये the first Indian tea from Assam was sent to England for public sale. आणि भारतामधून, आसाम राज्यामधून पहिल्यांदा 1838 मध्ये हा चहा इंग्लंडला फॉर पब्लिक सेल, लोकांमध्ये विक्री करता पाठवण्यात आला. म्हणजे ब्रिटिशांनी जरी या भारतामध्ये अनसक्सेसफुल प्रयत्न केले असले तरीसुद्धा ते भारतातून चहा ट्रान्सपोर्ट करण्यामध्ये यशस्वी झाले. Since then, India has gone on to become one of the leading producers of tea in the world. आणि तेव्हापासून इंडिया हॅज गॉन ऑन टू बिकम वन ऑफ द लिडिंग प्रोड्युसर्स ऑफ टी इन द वर्ल्ड. तेव्हापासून म्हणजे इन मे 1839 or 1838, from that year India is the leading producers. इंडिया हा जगामधला एक अग्रेसर चहाचं उत्पन्न बनवणारा देश उभारायला आला किंवा उभरतीला आला. टी लव्हर्स क्लेम दॅट, ज्यांना चहा आवडतो असे
tea lovers claim that tea may be able to reduce the risk of cancer and control blood pressure and fight virus in our body and actually help us live longer. टी लव्हर्स जे चहा प्रेमी आहेत असे लोक दावा करतात की टी इज एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर. टी चहा पिल्यामुळं कॅन्सरचा धोका कमी होतो. चहा पिल्यामुळं कंट्रोल ब्लड प्रेशर, रक्तदाब हा नियंत्रित राहतो. चहा पिल्यामुळं फाईट व्हायरस इन आवर बॉडी अँड ॲक्च्युली हेल्प अस लिव्ह लॉंगर. आणि शरीरामध्ये असलेले विषारी जंतू यांच्याशी मुकाबला करण्याची ताकद चहामुळे आपल्याला निर्माण होते. म्हणून टी कॅन हेल्प अस लिव्ह लॉंगर. चहामुळं आपण जादा दिवस जगू शकतो असं कोण म्हणतं? तर टी लव्हर्स म्हणजे चहाचे प्रेमी claims that with the help of tea we can live longer. Our body produces chemicals called free radicals. They can damage our body and our health. Our body produces, जर पाहायला गेलं तर आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे फ्री रॅडिकल्स. आता फ्री रॅडिकल्स म्हणजे काय? मुक्तपणे संचार करणारे विषारी घटक शरीरामध्ये तयार होतात, ज्यांना आपण मराठीमध्ये मुक्त मूलके, इंग्लिशमध्ये फ्री रॅडिकल्स असं त्याला संबोधलं जातं. असे फ्री रॅडिकल्स शरीरामध्ये तयार होतात आणि जर आपण चहा पिलो नाही तर ते फ्री रॅडिकल्स कॅन डॅमेज आवर बॉडी अँड आवर हेल्थ. ते आपलं शरीर आणि आपलं आरोग्याचं नुकसान करू शकतात. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट कॉल्ड फ्लॅव्होनॉइड्स अँड सायंटिस्ट बिलीव्ह these help to protect our system against free radicals. आणि असे जर फ्री मुक्त मूलके तयार झाले शरीरामध्ये आणि त्याच्यामुळं जर शरीराला धोका निर्माण झाला तर त्यांना शरीराच्या बाहेर घालवण्याचं काम, त्यांच्यापासून संरक्षण करण्याचं काम कोण करतं? तर चहा करतो. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. In the world, we find that tea is a popular drink and it can take with our friends in tea stall. चहाच्या टपरीमध्ये आपण आपल्या मित्रांबरोबर चहा पितो का? तर एक फंक्शन म्हणून किंवा एक मजा किंवा एक आनंद म्हणून. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड, जगाच्या अनेक देशामध्ये टी ड्रिंकिंग इज ॲन इम्पॉर्टंट सोशियल ऑकेजन. सोशियल ऑकेजन म्हणजे सामाजिक एक प्रसंग, एक सामाजिक प्रसंग म्हणा किंवा एखादा सामाजिक प्रोग्राम किंवा सामाजिक कार्यक्रम किंवा अशा चहाचा एक विरंगुळा म्हणून आनंद लुटण्याकरता असे कार्यक्रम आयोजित केले जातात. जपान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रॅडिशन. In these 4 countries we find that there is the tradition of drinking tea and they have or they celebrate great ceremonies by drinking tea. These ceremonies give people the time to relax
and enjoy the taste and the smell of the tea. मग ते लोक त्यांच्या जीवनामध्ये या पद्धतीचा आनंद घेतात. कोणते लोक? जापनीज, चायनीज, रशियन अँड कोरियन. लास्ट पॅराग्राफ. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू टी क्लब वेअर दे ग्रो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी. जपानमधील बरेचसे लोक बिलॉंग टू टी क्लब, एक टी क्लब, एक टी संघटना त्यांनी तयार केलेली आहे. व्हेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरेमनी. Look at page number 21. Ordinary people also feel that tea ceremonies are spiritual occasions that are closely associated with their religion. Tea, they say, is a healthy and enjoyable and stimulating drink full of good qualities. It reduces loneliness and claims your heart. It is a comfort to everyday life. Many Koreans today still have tea ceremonies for important occasions including special birthday and anniversaries. कोरियामध्ये जन्मदिवसाच्या वेळी किंवा इतर समारंभांना चहा मोठ्या प्रमाणामध्ये पिला जातो, नव्हे दिला जातो. In most areas of China, the tea is made in small clay teapots. आता वेगवेगळ्या देशामध्ये चहा बनवण्याच्या पद्धती कशा आहेत? तर चायनामध्ये मातीच्या भांड्यामध्ये चहा तयार केला जातो. ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फील्ड. आणि चीनमध्ये मातीच्या भांड्यामध्ये चहा तयार करून तो मातीच्या कपामध्ये किंवा चिनी मातीच्या कपामध्ये अर्धा भरवला जातो. द चायनीज बिलीव्ह दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. अँड मेनी पीपल ऑफ चायना think that the half cup of tea or the remaining part of the cup is the indication of friendship and indication of affection. In Russia, tea is made and served in samovars, a special Russian tea kettle made of metal. रशियामध्ये आपण पाहिलं, आता चीनमधलं पाहिलं, जपानमधलं पाहिलं, कोरियामधलं पाहिलं, आता रशियामध्ये. इन रशिया टी इज मेड अँड सर्व्ड इन SAMOVAR samovars, a special Russian tea kettle made for metal. रशियामध्ये जर आपण पाहिलं तर सॅमोव्हर्स नावाच्या एका भांड्यामध्ये चहा बनवला जातो का, जे चहाचं भांडं हे विशिष्ट धातूपासून बनवलेलं आहे. इन रशिया टी इज मेड अँड सेव्हरल ऑफ सॅमोव्हर, अ स्पेशल रशियन टी केटल मेड ऑफ मेटल. इन व्हिएतनाम, चीन, रशिया, जपान, इंडोनेशिया, आता व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हरायटीज ऑफ टी सच ॲज लोटस टी अँड जॅस्मिन टी. व्हिएतनाममध्ये चहाबरोबर लोटस टी म्हणजे कमळाच्या फुलापासून बनवलेला चहा अँड जॅस्मिन टी म्हणजे जाईच्या फुलापासून, पानापासून बनवलेला चहासुद्धा व्हिएतनाममध्ये पिला जातो. इट इज द स्टोरी ऑर दीज आर द स्टोरीज ऑफ टी. इन जपान, आता जपानचं पहा. इन जपान टी इज मेड युजिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड मटका. The tea is mixed with boiled water using a bamboo whisk and served in small bowls. आणि जपानमध्ये चहा तयार करण्याची जी पद्धत आहे तर मटका आपण म्हणतो. मातीच्या भांड्यामध्ये पाणी उकळवलं जातं आणि त्या पाणी उकळल्यानंतर चहा पावडर त्यात ओतून बांबूच्या काठीने ते हलवलं जातं. अशा पद्धतीचा चहा जपानमध्ये तयार केला जातो.
अँड हाऊ अबाउट इंडिया, आणि भारतामध्ये कसं आहे हो, अ टी cup of tea is offered to any guest or visitor as a token of hospitality even in the humblest of home. भारतामध्ये घरोघरी एक आदरातिथ्याचा भाग म्हणून प्रत्येकाच्या घरी एक विनयशीलतेचं प्रतीक म्हणून चहा दिला जातो. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. भारतामधल्या चहामध्ये दूध आणि साखर मिसळवली जाते. इन द रेनी सीझन, पावसाळ्यामध्ये, इट इज ब्रीवड विथ गिंगर टू गिव्ह ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. आणि पावसाळ्यामध्ये त्या चहाबरोबर आलं, सुंठ हे त्यात मिसळवलं जातं. ऑदर्स ॲड स्पेसीज लाईक कार्डमम, क्लोव्ज, मॅसी टू ॲड टू इट्स टेस्ट. त्याचबरोबर कधीकधी त्या चहामध्ये जायपत्र, लवंग, कार्डमम म्हणजे वेलदोडा असेही घटक टाकले जातात का ज्याने त्या चहाची चव ही आणखीन चांगली होते किंवा एक विशिष्ट प्रकारचा गंध येतो किंवा सुगंध येतो. टी इज अ मोस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पेसी स्नॅक स्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग. म्हणून भारतामध्ये चहा हा रोज सकाळी एक आपला एक भाग म्हणून तो पिला जातो. इस्पेशली इन द मॉर्निंग अँड इव्हिनिंग, सायंकाळी आणि सकाळी. सम कॉनिफर सालेज रिलीज delicately flavored jasmine tea, green tea, lemon tea and even iced tea. आणि भारतामध्ये त्याचबरोबर असा एक चहा पिला जातो का तो जॅस्मिन टी म्हणून ओळखला जातो, ग्रीन टी म्हणून ओळखला जातो, लेमन टी म्हणजे लिंबूसहित चहा पिला जातो, अँड इव्हन आईस्ड टी. तर हाऊ अबाउट यू, आणि तुमच्या घरी हा चहा कसा बनवला जातो? दिस इज द स्टोरी ऑफ टी. सो यानंतर प्रत्येकाने हा लेसन एकदा व्यवस्थित वाचा, त्यावरचा वर्गपाठ गाईडमध्ये पहा आणि हा भाग नीट समजावून घ्या. यानंतर मागच्या वर्षीचा वर्गपाठाच्या वहीमधला वर्गपाठ तो दिला जाईल. प्रत्येक मुलाने तो पहा आणि आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. धन्यवाद. ओके.